Hello students, welcome to our YouTube channel Vision 24 by 7. I hope you all are doing well. So आजचा आपला जो सेशन आहे तो असणार आहे MCQ ऑन फूड मायक्रोबायोलॉजी. तर आता हे आपले जे मायक्रोबायोलॉजीचे MCQ आहे आता हे कशाशी रिलेटेड तर FDA ची जी एक्झाम आहे त्यामध्ये आपले जे फूड मायक्रोबायोलॉजीशी रिलेटेड क्वेश्चन येणार आहेत किंवा MCQ येणार आहेत तर त्याच्याबद्दल आपण आज डिस्कशन करणार आहोत. कारण तुम्हाला हे समजेल त्यावरून की आपल्या एक्झाममध्ये क्वेश्चन कशा टाईपचे येऊ शकतात किंवा त्याचे जे ऑप्शन असणार आहेत तर ते कसे येऊ शकतात. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला समजतील. त्याचसोबत मी तुम्हाला त्याचे जे ऑप्शन असतील खाली किंवा जो क्वेश्चन येईल ते सुद्धा एक्सप्लेन करेल. सो त्यामध्ये तुमचे जे टॉपिक क्लिअर नसतील किंवा तुम्हाला काही टॉपिक मध्ये जर डाऊट असतील तर ते क्लिअर होतील. ओके, सो स्टार्ट करूयात. सो आपला आजचा फर्स्ट क्वेश्चन आहे, which of the following microorganism is primarily responsible for the fermentation of dairy products like yogurt and cheese. सो आपले जे डेअरी प्रोडक्ट्स असतात तर त्याच्या फर्मेंटेशन साठी कुठला मायक्रो ऑर्गॅनिझम प्रायमरीली रिस्पॉन्सिबल आहे किंवा असतो. आता या ठिकाणी आपल्याला त्यांनी क्लिअर विचारलं आहे की प्रायमरीली रिस्पॉन्सिबल कुठला मायक्रो ऑर्गॅनिझम असतो. सो ह्याच्यासाठी आपल्याला ऑप्शन काय दिलेले आहे तिथे. सो त्यांनी आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. फर्स्ट इज ई कोलाय, सेकंड इज लॅक्टोबॅसिलस स्पीसीज, थर्ड इज सॅल्मोनेला स्पीसीज and fourth is Clostridium botulinum. सो आता मी तुम्हाला आन्सर सांगून देते त्यानंतर एक्सप्लेन करते. सो आपलं जे करेक्ट आन्सर आहे ते असणार आहे लॅक्टोबॅसिलस स्पीसीज. आता लॅक्टोबॅसिलस स्पीसीज आपले फर्मेंटेशन मध्ये यूज करतो हे आपल्याला समजलं, पण आपल्या जे बाकीचे जे ऑप्शन आहेत तर ते कसे असणार आहेत. सो जसं आपलं आता लॅक्टोबॅसिलस स्पीसीज हे झालं फर्मेंटेशन साठी, तर आपले बाकीचे जे ऑप्शन आहेत लाईक ई कोलाय. सो ई कोलाय कसा आहे आपला जो ई कोलाय असणार आहे तो कशामध्ये भेटतो आपल्याला तर जे ह्युमन किंवा ॲनिमल आहेत त्यांचे जे इंटेस्टाईन आहेत तर त्याच्यामध्ये जो बॅक्टेरिया आपल्याला भेटतो तो असतो ई कोलाय. ओके, देन आपला जो सॅल्मोनेला स्पीसीज आहे तर ही सुद्धा एक पॅथोजेनिक बॅक्टेरिया आहे. कसे आहेत हे पॅथोजेनिक. सो हे आहेत पॅथोजेनिक बॅक्टेरिया सॅल्मोनेला स्पीसीज. तर याच्यामुळे आपल्याला काय होणार आहे, याच्यामुळे आपल्याला फूड बर्न इलनेस होईल. त्याच्यानंतर जो क्लॉस्ट्रिडियम बॉट्युलिनियम आहे तर त्यामुळे सुद्धा आपल्याला काय होणार आहे, तो सुद्धा एक बॅक्टेरिया आहे. तो बॅक्टेरिया काय करतो तर आपली जी तो न्यूरोटॉक्सिन प्रोड्यूस करतो. आता न्यूरोटॉक्सिन प्रोड्यूस करतो त्यामुळे काय इफेक्ट होणार आहे तर त्याच्यामुळे फेटल इलनेस होऊ शकते. यामुळे काय होणार आहे फेटल इलनेस होऊ शकते किंवा बॉट्युलिझम होऊ शकतो. ओके, सो यामुळे आपल्याला दोन प्रकारचे आजार होऊ शकतात. फर्स्ट इज फेटल इलनेस होऊ शकते, देन सेकंड इज बॉट्युलिझम होऊ शकते. आणि जो आपला लॅक्टोबॅसिलस स्पीसीज आहे तर ही फर्मेंटेशन मध्ये कशी हेल्पफुल आहे किंवा प्रायमरीली रिस्पॉन्सिबल का आहे तर आपला जो लॅक्टोबॅसिलस स्पीसीज आहे किंवा लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया तो काय करतो की जे लॅक्टोज प्रेझेंट आहेत सो जे लॅक्टोज प्रेझेंट आहेत तर त्यांना लॅक्टिक ऍसिड मध्ये तो कन्वर्ट करतो.
ज्यामुळे आपले जे डेअरी प्रोडक्ट्स आहेत तर त्यांच्यामध्ये फर्मेंटेशनची जी प्रोसेस आहे ती सुद्धा होते. त्याच सोबत त्यांना त्यांचा टेक्स्चर आणि त्यांचा फ्लेवर सुद्धा हा प्रोव्हाइड करतो. देन आपला सेकंड क्वेश्चन आहे, which of the following is the primary cause of food spoilage in high protein food such as meats and fish? सो आपले जे मीट्स किंवा फिश असे हाय प्रोटीन जे फूड्स आहेत तर त्यामध्ये प्रायमरीली असा कोणता मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ज्याच्यामुळे फूड स्पॉइलेज होते, तिथे स्पॉइलेज टेक प्ले लाईक टेक्स प्लेस होते, आपल्यामध्ये स्पॉइलेज फॉर्म होते. सो असा कुठला जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ज्याच्यामुळे फूडमध्ये स्पॉइलेज होते. सो आपले जे ऑप्शन आहेत ते आहेत, फर्स्ट इज यीस्ट, देन सेकंड इज मोल्ड, थर्ड इज बॅक्टेरिया अँड फोर्थ इज व्हायरस. सो आपलं जे आन्सर आहे ते आहे बॅक्टेरिया. आता बॅक्टेरिया तर आपल्याला समजलं की हाय प्रोटीन फूडमध्ये बॅक्टेरिया हे फूड स्पॉइलेज फॉर्म करते. बट आता जो बॅक्टेरिया आहे तो काय करतो की आपले जे प्रोटीन्स आहेत तर त्यांचं ब्रेकडाऊन करतो, ज्याच्यामुळे तिथे स्पॉइलेज फॉर्म होते. देन आपला जो यीस्ट आहे तर यीस्ट काय करतो, यीस्ट सुद्धा फूड स्पॉइलेज करतो. बट तो कशामध्ये फूड स्पॉइलेज करतो, तर यीस्ट जेव्हा फूड स्पॉइलेज करेल तर तो करतो जे आपले हाय शुगर फूड्स आहेत किंवा हाय ॲसिडिक. ओके, सो आपले जे हाय शुगर फूड्स किंवा हाय ॲसिडिक फूड जे असतील तर त्यामध्ये जो लाईक स्पॉइलेज फॉर्म करेल तर तो कुठला मायक्रो ऑर्गॅनिझम असेल तर तो असेल यीस्ट. तर त्याच्यामुळे हाय शुगर आणि हाय ॲसिडिक फूडमध्ये स्पॉइलेज फॉर्म होते. देन मोल्ड्स, तर मोल्ड्स जे आहेत ते सुद्धा आपले जे हाय प्रोटीन फूड आहे त्यांच्यामध्ये ते फूड स्पॉइलेज फॉर्म करतात. पण ते कसे करतात तर ते असतात म्हणजे ऑन दी सरफेस, ते जे सरफेस आहे त्यावरच फक्त स्पॉइलेज करू शकतात. आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की आपले जे बॅक्टेरिया आहेत तर इथे यांनी क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे की प्रायमरीली कोणता कॉज करतो, तर प्रायमरीली बॅक्टेरिया करतो. मोल्ड सुद्धा करतात बट ते ऑन दी सरफेस करतात स्पॉइलेज. ओके, देन आपलं व्हायरसेस. सो आपल्या सर्वांना माहिती आहे की आपले जे व्हायरसेस आहेत ते कसे आहेत, असेल्युलर. आता असेल्युलर म्हणजे काय, तर असेल्युलर म्हणजे जे ऑर्गॅनिझम किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, आता आपले व्हायरसेस आहेत तर ते असेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. आता असेल्युलर का, कारण जे आपले व्हायरसेस असणार आहेत त्यांना फीड करण्यासाठी आणि स्वतःला रेप्लिकेट करण्यासाठी काय लागणार आहे, तर लिव्हिंग होस्ट लागेल त्यांना. विदाउट लिव्हिंग होस्ट ते स्वतःला रेप्लिकेट नाही करू शकत किंवा स्वतःला फीड नाही करू शकत. त्यामुळे जे आपले जे आपले व्हायरसेस आहेत तर तो ऑप्शन तर येतच नाही. ओके, देन आपले जे आहेत थर्ड क्वेश्चन, which microorganism is commonly used in the production of alcoholic beverages and bread? सो आपले जे अल्कोहोलिक बिव्हरेजेस आहेत त्यामध्ये किंवा जे ब्रेड प्रोडक्शन होते त्यामध्ये, तर असा कुठला मायक्रो ऑर्गॅनिझम आहे जो कॉमनली यूज करतात. सो कॉमनली यूज करणारे खाली ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. फर्स्ट इज सॅकिरोमायसिस सर्व्हिसिया, बी लिस्टेरिया मोनोसायटोजिनस, सी कॅम्प्लोबॅक्टर जेजुनी, डी बॅसिलस सबटिलिस. सो याचा आन्सर आहे सॅकिरोमायसिस सर्व्हिसिया. आता आपला जो सॅकिरोमायसिस सर्व्हिसिया आहे तर हा काय करतो
की जेही शुगर आपल्या बिव्हरेजेसमध्ये किंवा ब्रेडच्या प्रोडक्शनमध्ये जी शुगर असेल तिला ते फर्मंट करतात. आणि फर्मंट का करतात, तर त्या ठिकाणी इथेनॉल फॉर्म करण्यासाठी. त्यापासून ते काय फॉर्म करतात, इथेनॉल आणि CO2. या ठिकाणी ते दोन प्रोडक्ट प्रोड्यूस करतात शुगरला फर्मंट करून. फर्स्ट इज इथेनॉल अँड सेकंड इज CO2. देन आपला लिस्टेरिया मोनोसायटोजिनस जो आहे, तर हा आहे एक पॅथोजेनिक बॅक्टेरिया. हा कसा असणार आहे, हा सुद्धा एक पॅथोजेनिक बॅक्टेरिया असेल. सो आपला जो लिस्टेरिया मोनोसायटोजिनस आहे, तर हा सुद्धा एक पॅथोजेनिक बॅक्टेरिया आहे. आता याच्यामुळे काय होणार आहे, तर याच्यामुळे फॉर्म आपल्याला होऊ शकते फूडबर्न इलनेस. देन आपला कॅम्प्लिओबॅक्टर जेझोनी. सो हा सुद्धा एक पॅथोजेनिक बॅक्टेरियाच आहे आणि याच्यामुळे सुद्धा आपल्याला फूडबर्न इलनेस होऊ शकतो. देन बॅसिलस सबटिलिस. सो आपला जो बॅसिलस सबटिलिस आहे, तर हा मायक्रो ऑर्गॅनिझम कसा असणार आहे, तर हा आपल्याला मिळेल सॉइलमध्ये. फर्स्टली आपल्याला सॉइलमध्ये मिळेल, किंवा काही वेळेस आपल्याला जे प्रोबायोटिक्स आहेत, तर काही वेळेस आपल्याला हा प्रोबायोटिक्स मध्ये सुद्धा मिळून जाईल. ओके. देन ओके. सो आपल्याला माहिती आहे FDA ची एक्झाम आहे. सो FDA च्या एक्झाम रिलेटेड आमच्या ॲपने किंवा आम्ही काही कोर्सेस लॉन्च केलेले आहेत. सो त्यामध्ये जो आहे आपला फर्स्ट कोर्स, तो आहे FDA ॲनालिटिकल केमिस्टसाठी आणि सिनियर टेक्निकल असिस्टंटसाठी. सो 2 पोस्टसाठी ही बॅच असणार आहे आपली. आणि ही बॅच तुम्हाला कितीची मिळणार आहे, तर ही मिळेल तुम्हाला 1599ची. ओके. त्याचसोबत त्या बॅचमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे, सो त्या बॅचमध्ये तुम्हाला PDF नोट्स मिळतील. देन तुमचे MCQ सेशन होतील. त्याचबरोबर तुमचे लाईव्ह लेक्चर्स होतील आणि रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. आणि तुमच्या ज्या क्वेरीज असतील त्या सुद्धा सॉल्व करण्यात येतील. सो या बॅचमध्ये जे फॅकल्टी मेंबर असणार आहेत, तर ते आहेत आकाश सर, प्रतीक सर. आकाश सर यांना सुद्धा टेक्निकल एक्झामचा बराचसाच एक्सपिरियन्स आहे. प्रतीक सरांना सुद्धा एक्सपिरियन्स आहे. देन गणेश सर सुद्धा असणार आहेत, अक्षता मॅम आणि मी. देन आपली सेकंड जी बॅच आहे ती असणार आहे एकाच पोस्टसाठी, ती म्हणजे FDA सिनियर टेक्निकल असिस्टंटची. सो या बॅचमध्ये सुद्धा तुम्हाला PDF नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील, MCQ सेशन घेतल्या जातील. त्याचबरोबर लाईव्ह लेक्चर्स आणि रेकॉर्डेड लेक्चर्स प्रोव्हाइड केल्या जातील. अँड ही बॅच तुम्हाला कितीची मिळणार आहे, तर ही बॅच तुम्हाला मिळेल 1499ची. ओके. आणि या बॅचमध्ये सुद्धा जे फॅकल्टी मेंबर्स असणार आहेत, तर ते असणार आहेत आकाश सर, प्रतीक सर, गणेश सर, अक्षता मॅम आणि मी. ओके. सो स्टार्ट आपलं नेक्स्ट क्वेश्चन. ओके. सो आणखी एक की आपली जी FDAच्या एक्झामसाठी आता आम्ही एक न्यू बॅच लॉन्च केली आहे. 1 नोव्हेंबर पासून ती स्टार्ट झाली आहे. सो ती बॅच जी आहे, ती बॅच त्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे, फर्स्टली ती बॅच मध्ये तुम्हाला मिळेल फ्री टॉपिक वाईज मॉक टेस्ट. सो तुमच्या ज्या मॉक टेस्ट आहेत, तर त्या मिळतील तुम्हाला. त्याचबरोबर फुल लेंथ टेस्ट सिरीज. देन तुमचे PYQ सेशन सुद्धा होतील. त्याचबरोबर ओल्ड रेकॉर्डेड व्हिडिओज. सो जेही आतापर्यंत आम्ही
लाईक लेक्चर्स घेतले आहेत तर त्यांचे सुद्धा रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. प्लस तुमचे लाईव्ह लेक्चर्स तर आहेत, त्याचसोबत तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा प्रोव्हाइड केले जातील. म्हणजे जे तुमचे लाईव्ह लेक्चर होतील ते सुद्धा तुम्हाला रेकॉर्डेड मध्ये प्रोव्हाइड केल्या जातील. आणि त्याचबरोबर याआधी झालेले लेक्चर जे ओल्ड रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत ते पण तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, मेंटर. सो या बॅच मध्ये तुम्हाला मेंटरशिप सुद्धा प्रोव्हाइड केल्या जाईल. म्हणजे तुम्हाला जर इन केस काही डाऊट्स असले तर ते प्रॉपरली क्लिअर केल्या जातील. किंवा एक मेंटर असेल जो तुम्हाला वेळोवेळी हेल्प करेल, किंवा तुम्हाला जर स्टडीमध्ये काही प्रॉब्लेम असली तर ते सुद्धा सॉल्व्ह केल्या जातील. आणि या बॅच मध्ये सुद्धा जे फॅकल्टी मेंबर असणार आहेत तर प्रतीक सर असणार आहेत, गणेश सर असणार आहेत, देन आकाश सर, अक्षता मॅम आणि मी. सो ही बॅच जी असणार आहे ही बॅच आपली FDA विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ. आणि या बॅच मध्ये आणखी एक गोष्ट की तुमचे टॉपिक वाईज जी मॉक टेस्ट होणार आहे तर ही टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल सब्जेक्ट दोन्हीची होणार आहे. ओके. आणि यामध्ये पूर्ण सब्जेक्ट तर तुमचे घेतलेच जाणार आहेत, पण जे नॉन टेक्निकल आणि टेक्निकल आहेत त्यांचे सुद्धा मॉक टेस्ट घेतले जातील दोन्ही सब्जेक्टच्या. ओके. आणि ही बॅच तुम्हाला मिळणार आहे 2499 ची. देन एक आणखी बॅच आहे आपली जी FDA सिनियर टेक्निकल असिस्टंट साठीच आहे. त्यामध्ये काय असणार आहे तर टॉपिक वाईज मॉक टेस्ट तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही सब्जेक्टच्या. त्यामध्ये सुद्धा तुमचे पूर्ण सब्जेक्ट घेतले जातील. आणि त्याचसोबत तुमचे जे काही तुम्हाला PDF नोट्स तर प्रोव्हाइड केल्या जातीलच. PDF नोट्स झाले, लाईव्ह लेक्चर प्लस रेकॉर्डेड लेक्चर झाले. सो हे तुम्हाला प्रोव्हाइड केल्याच जाणार आहे. आणि ही बॅच असणार आहे तुमची 1999 ची. आणि जर तुम्हाला याबद्दल आणखी काही क्वेरीज असतील किंवा तुम्हाला काही डाऊट असेल कुठल्या गोष्टीमध्ये, सो तुम्ही जो आपला नंबर आहे त्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. सो आपला जो नंबर आहे तो आहे 7875008738. सो तुम्ही यावर कॉन्टॅक्ट करू शकता. देन आपला फोर्थ क्वेश्चन, what is the term used for the practice of adding beneficial microorganism to foods to improve their health benefits? So आपण कुठली टर्म यूज करतो जे आपण बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम आहे तर ते फूड मध्ये ऍड करतो, तर त्याच्यासाठी आपण कुठली टर्म यूज करतो. आणि हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे हे आपल्या हेल्थ बेनिफिट देणार आहेत किंवा इम्प्रूव्ह करणार आहेत हेल्थ बेनिफिट्स मध्ये. सो त्याच्यासाठी जी टर्म यूज करतो आपण, सो त्याच्यासाठी ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट इज प्रोबायोटिक्स, सेकंड इज प्रीबायोटिक्स, देन अँटीबायोटिक्स अँड थर्ड इज फोर्थ इज अँटीऑक्सिडंट. सो आपले जे प्रोबायोटिक्स आहे, सो आपला आन्सर जे आहे ते असणार आहे प्रोबायोटिक्स. बट प्रीबायोटिक्स कशाला म्हणतात तर प्रीबायोटिक्स म्हणजे जेही लाईक ऑर्गॅनिझम असणार आहेत बट ते लिव्हिंग नाही आहेत. सो जे नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत तर ते, बट ते कसे असणार आहेत तर ते तुमचे जे प्रोबायोटिक्स असणार आहेत त्यांना त्यांच्या ग्रोथ मध्ये हेल्प करणारे असे जे ऑर्गॅनिझम असणार आहेत किंवा जे असणार आहेत त्यांना प्रीबायोटिक्स म्हणतात. आणि यामध्ये एक्झाम्पल काय येते तर यामध्ये फायबर्स हे एक्झाम्पल येते. देन अँटीबायोटिक्स, तर अँटीबायोटिक्स काय आहेत की तुम्हाला जर कुठल्याही बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं तर त्यासाठी जे काही यूज केल्या जातात, मेडिकेशन दिल्या जाते तर त्याला अँटीबायोटिक्स म्हणतात. देन अँटीऑक्सिडंट, सो अँटीऑक्सिडंट्स म्हणजे काय की जे तुमचं सेल डॅमेज होते तर सेल डॅमेज झाल्यानंतर ते प्रिव्हेंट करायचं काम जे करते किंवा सेल डॅमेज प्रिव्हेंट करण्यासाठी जे देतात
किंवा हेल्पफुल असते ते म्हणजे अँटीऑक्सिडंट. सो आपले जे करेक्ट आन्सर आहे ते आहे प्रोबायोटिक्स आणि बाकीच्या टर्म प्रीबायोटिक्स, अँटीबायोटिक्स आणि अँटीऑक्सिडंट. ओके, देन आपला 5th क्वेश्चन आहे, the presence of which of the following indicators in water or food suggest possible contamination with fecal matter. सो असा कुठला इंडिकेटर पाण्यामध्ये किंवा अन्नामध्ये प्रेझेंट असेल जो कंटॅमिनेशन जे फिकल मॅटर आहे त्याच्यासोबत कंटॅमिनेशन ची पॉसिबिलिटी आपल्याला दाखवणार किंवा इंडिकेट करणार इन शॉर्ट. सो आपले जे ऑप्शन्स आहेत ते आहेत, फर्स्ट इज ई कोलाय, सेकंड इज क्लोस्ट्रिडियम बॉट्युलिनम, थर्ड इज बॅसिलस अँथ्रेसिस, फोर्थ इज स्युडोमोनास इरिगिनोसा. सो आपला जो करेक्ट ऑप्शन आहे किंवा आन्सर आहे ते आहे ई कोलाय. सो ई कोलाय जो आहे तो पाण्यामध्ये किंवा फूडमध्ये जेव्हा प्रेझेंट असेल मोस्टली पाण्यामध्ये, तर तेव्हा आपल्याला तो इंडिकेट करतो की तिथे फिकल मॅटरचं कंटॅमिनेशन आहे किंवा फिकल मॅटर सोबत कंटॅमिनेशन आहे. तर तो आपल्याला जो दर्शवणार आहे तो आहे ई कोलाय. देन क्लोस्ट्रिडियम बॉट्युलिनम. सो मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलं की आपला जो क्लोस्ट्रिडियम असणार आहे तो काय करणार आहे, तो बॅक्टेरियम न्यूरोटॉक्सिन प्रोड्यूस करेल ज्यामुळे तुम्हाला बॉट्युलिझम होऊ शकते किंवा फेटल इलनेस होऊ शकते. देन बॅसिलस अँथ्रेसिस. सो आपला जो बॅसिलस अँथ्रेसिस आहे तर तो काय करणार आहे की त्याच्यामुळे आपल्याला अँथ्रॅक्स होऊ शकते. आणि हा कशामध्ये मिळणार आहे, तर हा मिळेल आपल्याला सॉइलमध्ये, हा सॉइलमध्ये मिळेल. देन स्युडोमोनास इरिगोनोसा. सो हा जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे हा कुठे मिळणार आहे तुम्हाला, तर हा व्हेरियस एन्व्हायरमेंटल फॅक्टर मध्ये मिळणार आहे, लाईक सॉइल और वॉटर. सो तुम्हाला हा सॉइल मध्ये सुद्धा मिळेल किंवा वॉटर मध्ये सुद्धा मिळेल. ओके, पण हा मोस्टली तुम्हाला सॉइल मध्येच मिळतो. देन our next question is, what is the process of pasteurization primarily used for in food production, food microbiology? सो आपली जी पॉस्चरायझेशनची जी प्रोसेस आहे तर ती प्रायमरीली काय यूज करतात फूड मायक्रोबायोलॉजीमध्ये, तर आपले जे ऑप्शन आहेत ते आहेत टू इन्हान्स द फ्लेवर ऑफ फूड, ऑप्शन बी टू किल और inactive harmful microorganism, to preserve the color of food, to reduce the to reduce the fat content of dairy products. सो आपले जेही डेअरी प्रोडक्ट्स असणार आहेत तर त्यांचे जे त्यांच्यामध्ये जे फॅट प्रेझेंट असेल तर त्याला सुद्धा काढण्याचं काम करतात का, किंवा कलर प्रिझर्व करण्याचं काम करतात का, किंवा जे हार्मफुल जे बॅक्टेरिया असणार किंवा कुठलेही हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम असणार आहेत तर त्यांना इनॅक्टिव्ह किंवा किल करण्याचं काम करतात का, किंवा आपला फ्लेवर इन्हान्स करायचं काम करतात. सो आपला जो करेक्ट आन्सर आहे तो आहे टू किल और इनॅक्टिव्ह हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. सो आपला जो पॉस्चरायझेशनची प्रोसेस असणार आहे तर ती प्रोसेसमध्ये काय केलं जाते, तर फर्स्टली हीट प्रोव्हाइड केल्या जाते, देन कूल केल्या जाते. सो जेव्हा हीट प्रोव्हाइड केल्या जाते सो त्यामध्ये जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत तर ते किल होतात किंवा इनॅक्टिव्ह होऊन जातात. टेस्टमध्ये फरक पडतो थोडाफार, बट आपल्याला इथे प्रायमरीली विचारलेलं आहे की प्रायमरीली यूज काय आहे पॉस्चरायझेशनच्या फूड मायक्रोबायोलॉजीमध्ये. सो प्रायमरीली यूज हाच येतो की टू किल और इनॅक्टिव्ह हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम, टू प्रिझर्व दी कलर ऑफ फूड. सो असा म्हणजे पॉस्चरायझेशन असं नाही होत की त्याचा कलर प्रिझर्व केला जातो, असं नाही.
किंवा सेम राहतो असं नाही. देन टू रिड्यूस द फॅट कंटेंट ऑफ डेअरी प्रोडक्ट्स. सो याच्यासाठी जे डेअरी प्रोडक्ट्स आहेत त्यामधलं फॅट रिड्यूस करण्यासाठी एक स्पेशल टेक्निक असते. पॉश्चरायझेशनने ते पॉसिबल नाही आहे. देन आपलं क्वेश्चन 7, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ फूडबॉर्न व्हायरल इन्फेक्शन. सो फूडबॉर्न व्हायरल इन्फेक्शन जे आहे तर त्याचं एक्झाम्पल काय आहे. सो आपले जे ऑप्शन आहेत ते आहेत ऑप्शन ए हेपेटायटिस ए, ऑप्शन बी सॅल्मोनेला इन्फेक्शन, ऑप्शन सी कॅम्प्लिओबॅक्टर इन्फेक्शन, ऑप्शन डी क्लोस्ट्रिडियम बॉट्युलिनम इंटॉक्सिकेशन. सो आपलं जे मी तुम्हाला आधीच सांगितलं की आपलं जे क्लोस्ट्रिडियम बॉट्युलिनम इंटॉक्सिकेशन आहे तर हे कशामुळे होणार आहे, तर हे होणार आहे आपला जो क्लॉस्ट्रिडियम बॅक्टेरियम आहे त्याच्यामुळे. आणि यामुळे काय होणार आहे, तर याच्यामुळे तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन नाही होणार आहे. हे जे होणार आहे हे व्हायरल इन्फेक्शन नाही होत. आपला करेक्ट आन्सर आहे हेपेटायटिस ए. आपले जे सॅल्मोनेला इन्फेक्शन आहे तर हे कसं आहे, हे आहे एक बॅक्टेरियल इन्फेक्शन. हे व्हायरल इन्फेक्शन नाही आहे, हे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, सॅल्मोनेला इन्फेक्शन. देन कॅम्प्लिओबॅक्टर, सो हे सुद्धा एक बॅक्टेरियल इन्फेक्शन येते. देन आपलं जे क्लोस्ट्रिडियम बॉट्युलिनम इंटॉक्सिकेशन आहे तर हा जो डिसीज आहे किंवा इन्फेक्शन आहे तर हे कसं असणार आहे, हे असणार आहे नर्वस सिस्टीम मध्ये. आणि त्याचसोबत यामुळे तुम्हाला सिरियस इलनेस होऊ शकते. ओके, आणि फेटल इलनेस वगैरे. सो आपला जो करेक्ट आन्सर आहे, आपल्याला व्हायरल इन्फेक्शन विचारलं आहे इथे. सो हे लक्षात ठेवायचं की क्वेश्चन मध्ये नेमकं काय विचारलेलं आहे. इथे व्हायरल इन्फेक्शन विचारलं आहे म्हणून इथे हेपेटायटिस ए येते. ओके, देन क्वेश्चन 8, which of the following is the main reason why refrigeration slows down the growth of microorganism in food. सो आपण जेव्हाही रेफ्रिजरेशन करतो तर त्यामुळे जी मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ आहे तर ती कशी होते, कमी होऊन जाते. तर ती का होते, त्याचे काय रिझन असणार आहे. सो इट इनहिबिट्स एन्झायमॅटिक रिॲक्शन, इट इन्क्रीज द ॲसिडिटी ऑफ फूड, इट लोअर्स द टेम्परेचर विच इनहिबिट्स मायक्रोबियल ग्रोथ, इट प्रिव्हेंट्स ऑक्सिजन फ्रॉम एंटरिंग द फूड. सो आपले जे करेक्ट आन्सर आहे ते असणार आहे इट लोअर्स द टेम्परेचर विच इनहिबिट्स मायक्रोबियल ग्रोथ. सो आता आपलं जे टेम्परेचर असणार आहे रेफ्रिजरेटेडचं ते कमी असणार आहे, त्यामुळे जे मायक्रोबियल ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सुद्धा कमी होतील आणि त्याच्यामुळे आपली जी मायक्रोबियल ग्रोथ आहे ती सुद्धा इनहिबिट होईल किंवा कमी होईल फार प्रमाणात. देन इट इनहिबिट्स एन्झायमॅटिक रिॲक्शन. सो आपल्याला म्हणजे एन्झायमॅटिक रिॲक्शन ते स्लो करतात पण नाहीशा नाही करत. देन इट इन्क्रीज द ॲसिडिटी ऑफ फूड. सो फूडच्या ॲसिडिटीमध्ये किंवा त्याच्या pH मध्ये रिफ्रिजरेशनचा कुठलाच काही नातं नसतं. दोन्ही गोष्टी फार वेगळ्या आहेत. ॲसिडिटीवर काहीच इफेक्ट होत नाही रेफ्रिजरेशन, ज्यांना त्याचा pH चेंज होतो. देन इट प्रिव्हेंट्स ऑक्सिजन फ्रॉम एंटरिंग दी फूड. सो असं सुद्धा नाही आहे की फूडमध्ये ऑक्सिजन जाण्यापासून प्रिव्हेंट करतं, असं सुद्धा नाही आहे. देन क्वेश्चन 9, व्हॉट डज द HACCP सिस्टीम स्टँड फॉर इन द फूड सेफ्टी मॅनेजमेंट. सो आपले जे HACCP सिस्टीम आहे तर ही फूड सेफ्टी मॅनेजमेंटमध्ये कशासाठी स्टँड करते किंवा त्याचा फुल फॉर्म काय आहे, तर फर्स्ट इज हॅझार्डस ॲक्शन कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन, ऑप्शन बी हॅझार्ड ॲनालिसिस अँड क्रिटिकल कंट्रोल पॉईंट्स, ऑप्शन सी हार्मफुल एजंट्स कंट्रोल प्रोग्राम, ऑप्शन डी हेल्थ अँड ऑडिटिंग कंट्रोल ऑफ कंटेमिनंट्स. सो
आपला जो करेक्ट आन्सर आहे तो आहे हॅझार्ड अनालिसिस अँड क्रिटिकल कंट्रोल पॉइंट. सो आपले हे बाकीचे तर रॉंग आहेत. सो आपली HACCP जी सिस्टीम आहे तर ती कशी वर्क करते. सो फर्स्टली ते अनालिसिस करतात की आणि कशासाठी वर्क करते तर फूड सेफ्टी मॅनेजमेंटसाठी. म्हणजे इन केस जर कुठल्या फूडमध्ये किंवा कुठल्या फूडमुळे आपल्याला काही आजार होत असतील तर ते होण्याआधीच ते प्रिव्हेंट करण्याचं ट्राय करतात. त्यामुळे ते म्हणजे त्यामध्ये ते अनालिसिस करतात, त्यांना ऑब्झर्व करतात, त्यांचं ऑडिटेशन असते, देन त्यांचे रेकॉर्ड्स असतात. सो ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये येतात. त्यामुळे HACCP हा एक इम्पॉर्टंट ही जी सिस्टीम आहे ती एक इम्पॉर्टंट रोल प्ले करते आपल्या फूड सेफ्टीमध्ये. Then question 10. What is the primary purpose of using nitrates in processed meats such as bacon and hot dogs? So आपले जे जे प्रोसेस्ड मीट्स आहेत जसं की बॅकॉन झालं किंवा हॉट डॉग झालं तर यामध्ये नायट्राइट्स का यूज करतात. सो टू एन्हान्स द फ्लेवर. ऑप्शन ए. ऑप्शन बी टू प्रिव्हेंट bacterial contamination, especially Clostridium botulinum. Option C, to add color to the meat. Option D, to increase the shelf life of product. So आपला जो नायट्राइट आहे तर तो का यूज केला जातो तर तो यूज केला जातो टू प्रिव्हेंट बॅक्टेरियल कंटॅमिनेशन, इस्पेशली क्लोस्ट्रिडियम बॉट्युलिनम. सो आपला जो बॅक्टेरियम आहे क्लोस्ट्रिडियम बॉट्युलिनम सो याची जी ग्रोथ आहे तर त्याला इनहिबिट करण्यासाठी, त्याची ग्रोथ थांबवण्यासाठी तिथे नायट्राइट यूज केला जातो. ओके. आणि फ्लेवरमध्ये थोडा फरक पडतो बट इथे आपल्याला प्रायमरी पर्पज विचारला आहे. सो आता तुम्हाला कळालंच असेल की आपल्याला बरेच जे क्वेश्चन आहेत त्यामध्ये प्रायमरी पर्पजच विचारलं आहे की त्याचं प्रायमरीली कुठला मायक्रो ऑर्गॅनिझम यूज करतो किंवा त्याचं प्रायमरीली फंक्शन काय असेल. सो आपल्याला जर प्रायमरी विचारलेलं आहे तर तिथे त्याचं जे मेन फंक्शन आहे किंवा तो जो मेन मायक्रो ऑर्गॅनिझम आहे तर आपल्याला ते सांगायला लागतं. तर इथे काय आहे नायट्राइट जर तुम्ही प्रोसेस्ड फूडमध्ये यूज करत आहे तर त्यामुळे टेस्टमध्ये सुद्धा फरक पडतो बट तेवढा नाही. लाईक त्याचा जो प्रायमरीली यूज आहे तर त्याचं मेन रिझन काय यूज करण्याचं की बॅक्टेरियल कंटॅमिनेशन जे आहे ते प्रिव्हेंट करता आलं पाहिजे. देन टू ॲड कलर टू द मीट. सो त्याचा थोडा फरक पडतो. नायट्राइटचा पिंकिश कलर येतो तर तो सुद्धा एक असू शकते बट आपल्याला प्रायमरी विचारलेला आहे म्हणून. देन इन्क्रीज द शेल्फ लाईफ ऑफ द प्रोडक्ट. सो थोडाफार शेल्फ लाईफमध्ये सुद्धा फरक पडतो बट आपल्याला इथे प्रायमरीली विचारलेलं आहे म्हणून आपण टू प्रिव्हेंट बॅक्टेरियल कंटॅमिनेशन, इस्पेशली क्लोस्ट्रिडियम बॉट्युलिनम. सो आपला आन्सर काय असणार आहे की क्लोस्ट्रिडियम जो बॅक्टेरियम आहे क्लोस्ट्रिडियम बॉट्युलिनम तर याची जी कंटॅमिनेशन याच्यामुळे जे होणारं कंटॅमिनेशन आहे किंवा याची ग्रोथ आहे स्पेशली तर त्याला इनहिबिट करण्यासाठी आपण फूडमध्ये किंवा जे प्रोसेस्ड मीट्स आहे त्यामध्ये नायट्राइट्स यूज करू. ओके. आय होप आजच्या क्वेश्चनमुळे तुम्हाला हेल्पफुल ठरतील ते तुमच्यासाठी. ओके देन थँक्यू.